चला तर मित्रांनो, आपण आता घाट उतरूया. तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा घाट कसा आहे तो. चला तर. आंबोली घाट. एका बाजूक डोंगर तर दुसऱ्या बाजूक खोल दरी. खाली वाकान बघलात तर काळजाक धडकी भराकच होईल इतक्या खोल. तसा बघलात तर आंबोली हा पर्यटन स्थळ हा. पावसात तर डोंगरावरून वाहणारे धबधबे बघूसाठी लांब लांबसून पर्यटक येतात आणि ह्या वातावरणाचा आनंद लुटतो. रस्तो अरुंद हा, तेव्हा ड्रायव्हिंग सांभाळून पुढचे लागतात. अवजड वाहनांचा ये जा चालूच असता. रस्तो वळणावळणाचा असल्या कारणाने पुढच्या वाहनाचा अंदाज येत नाही. म्हणून सांगताय, तुम्ही जर आंबोलीत येत असलात तर स्वतःची काळजी घ्यावा आणि समोरच्याची पण काळजी घ्या, जेणेकरून तुमचा प्रवास सुखाचा होईल आणि या निसर्गाचा तुमका आनंद लुटूक गावात. असो आमचा आंबोली घाट. आजूबाजू बघलात तर हिरवीगार झाडा असत. पावसात याच्यापेक्षाही वातावरण खूप सुंदर आणि मनमोहक असता. पूर्वीच्या काळात बघलात तर ह्यो रस्तो ज्यावेळी नाही होतो त्यावेळी इकडे माणसांची रहदारी कमी होती. एखाद्या येवचाच झाला तर डोंगर चढाण पाय वाटेन काट्या कुट्यातून जावचा लागा. आमच्याकडचे म्हातारे माणसं सांगतात की इंग्रजांच्या काळात एका मेंढपाळाने ह्यो रस्तो इंग्रजांका दाखवल्यान. आंबोलीत बघण्यासारख्या कावळीसाद हा, नांगरचा धबधबो हा, हिरण्यकेशीत 3 नदींचं उगमस्थान हा, शिवमंदिर हा, तसाच महादेव पॉईंट हा. चौकळीत गेलात तर बाबा धबधबो पण हा. आणि तुमच्या राहण्या खाण्याची सोय म्हणून हॉटेल, होमस्टे असत. अशी ही सुंदरतेने विविधतेने नटलेली आमचे आंबोली घाट आणि आंबोली घाटाचा निसर्ग हा. इलात तर नक्कीच तुमका याच्यात आनंद मिळतलो, नक्कीच तुमका समाधान मिळतलं आणि निसर्गात वावरल्याचं तुमका एक फील निर्माण होतो. साधारण यो घाट अंदाजे 18 ते 20 किलोमीटरपर्यंत गेलेलो असा. जंगल भाग असल्या कारणाने ह्या रस्त्यावर कधी कधी जंगली प्राणी पण दिसतात, जसे गवरेडे, नीलगाय, हे पण तुमका बघू कधीतरी मिळतील. आजूबाजूक बघू शकतात हिरवी हिरवी झाडा, घनदाट जंगला आणि रस्तो वळणाचा बघा. मित्रांनो, सावंतवाडीतून जर तुम्ही आंबोलीत जाऊ केलात तर सावंतवाडीपासून 35 ते 40 किलोमीटर आंबोली असा. आणि तुम्ही जर एस टीन प्रवास करत असतात तर सावंतवाडीत एस टी डेपोत जर एस टीत बसलात तुम्ही तर सावंतवाडीतून तुमका कारिवड्यानंतर माडकोल, धवडकी, दानोली असे गाव लागत तुम्ही मग आंबोलीत येऊ शकतात. आणि ह्याच रोडान बेळगावातून तुमका जर जावचाच झाला तर बेळगाव सावंतवाडी मार्गे तुम्ही गोव्यात पण जाऊ शकता. मित्रांनो, कधी कधी आंबोलीत दुर्मिळ पक्षी, दुर्मिळ प्राणी सुद्धा बघूक मिळतात. तर मित्रांनो, व्हिडिओ तुमका कसो वाटलो कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.